हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तीळ गुळाचे खुसखुशीत खमंग असे लाडू, सगळ्यांनाच आवडणारे आणि तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तरीही परफेक्ट लाडू बनतील असे रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम साहित्य मोजून घेऊयात। अर्धा किलो सफेद तीळ घेतलेले आहेत हे आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि तोही बारीक करून घेतलेला आहे पहिलाच। नंतर एक वाटीभर असे सुके खोबरे म्हणजे अगदी 100 ग्रॅम वजनी प्रमाणाप्रमाणे सुके खोबरे बारीक किसून घेतलेले आहे। शेंगदाणे 100 ग्रॅम घेतले आहेत, ते चांगले भाजून घेतले आहेत। 2 चमचे तूप आणि 1 चमचा वेलची जायफळ पावडर, हे सर्व साहित्य तुम्ही असे रेडी करून घेतलात तर लाडू बनवायलाही इझी होईल। तर आता सर्वात पहिला आहेत ते तीळ आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कच्च्या तिळाचे टेस्ट एवढी छान नाही लागत जेवढी भाजलेल्या तिळांची लागते, म्हणून मंद आचेवर आपल्याला तीळ आहेत ते एक 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तर इथे माझी पॅन आहे ते छोटे आहे आकाराने, म्हणून मी अर्धा किलो तीळ एकत्र न भाजता ते 2 बॅचमध्ये अर्धे अर्धे करून भाजणार आहे। तुमच्याकडे जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेला अर्धा किलो तीळ त्यात भाजून घेऊ शकता। तीळ सतत थोडं हे ढवळत राहायचे आहेत। थोडं एक 3 ते 4 मिनिटानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो, ते फुलतात आणि छान तडतडू लागतात। तर जसे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले की हे पॉलिशचे तीळ मी इथे वापरलेले आहेत। तुम्ही गावरान तीळही वापरू शकता। दोन्ही तिळांचे लाडू हे छानच होतात, फक्त तीळ आपल्याला पहिला छान भाजून घ्यायचे आहेत। तर पहिली बॅच माझी भाजून झालेली आहे। आता उरलेले तीळ आहे तेही असेच 4 मिनिटं छान भाजून घेते आणि आपण मग ते एका पसरट भांड्यात काढून थंड करून घेऊयात। आता तीळ भाजून झालेत। आता खोबरे, शेंगदाणे तर आपले भाजलेलेच आहेत आणि हे खोबरेही आपण अगदी 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे, कारण किसलेले खोबरे आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागणार। तर कसं लाडू आपले छान बनावेत म्हणून थोडं आपण त्यात जाणारे प्रत्येक पदार्थ हे थोडे भाजून घेतले तर लाडू छान टिकतातही आणि तेवढेच टेस्टीही लागतात। तो खोबरे वापरणे इथे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं सुकं खोबरं तरीही चालेल, पण एकदा तुम्ही हे असं खोबरं वापरून लाडू करून बघा, खरंच खूप छान टेस्टी लागतात। तर बस खोबरंही भाजून झालेलं आहे आता, आणि आता तेही मी तिळामध्ये काढून घेते। तर दोन्ही पदार्थ आपण छान भाजून घेतलेले आहेत, थंड आता करत त्याला ठेवलेले आहे एका असं पसरट भांड्यामध्ये। तर आता ह्यात शेंगदाणे हे मिक्स करायचे आहेत, पण शेंगदाणे हे डायरेक्टली ते भाजलेले शेंगदाणे मी नाही मिक्स करणार आहेत, कारण ते थोडे अख्खे शेंगदाणे आहेत, काही काही त्याचे तुकडे पण झालेले आहेत। तर थोडंसं त्याला मी कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि किंवा क्रश करून घेणार आहे आणि मग तो मी त्या तिळामध्ये मिक्स करणार आहे। तुम्ही हवी असल्यास तुम्ही मिक्सरलाही अगदी थोडंसं ग्राइंड करून टाकू शकता की जेणेकरून ते शेंगदाणे अख्खे नाही राहणार, शक्य तेवढे ते बारीक करून आपण तिळाच्या लाडूमध्ये ते वापरणार आहोत। तर आता शेंगदाणेही मस्त मिक्स झालेले आहेत। आता वेलची आणि जायफळ पूड आहे तेही मी याच स्टेजला मिक्स करून घेते। हवं तर ही पूड आहे ते तुम्ही गुळाचा पाक करतानाही मिक्स करू शकता, पण तुम्ही जर पहिल्यांदा लाडू बनवतात तर असे हे जिन्नस एकत्र करून हे रेडी करून ठेवा मिश्रण, म्हणजे की जेणेकरून पाक झाला की लगेच तुम्हाला हे सर्व साहित्य एकत्र त्यात टाकता येतं आणि ते फटाफट मग ते पाकामध्ये मिक्सही करता येतं। तर आपले सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत। आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया। तर पातेल्यामध्ये 2 चमचे जे साजूक तूप घेतलं होतं ते काढून घ्यायचं आहे। तूप थोडंसं वितळलं की लगेचच आपण जो बारीक चिरलेला गूळ होता तो आपण मिक्स करणार आहोत। तूप न घालताही गुळाचा पाक बरेच जण बनवतात, पण जर तुम्ही 1 ते 2 चमचे अगदी थोडंसं तूप जरी वापरलं ना तरी लाडूंना एक छान चकाकी येते, म्हणून तो आपण तुपामध्ये आपण गूळ वितळवणार आहोत आणि अगदी 1 चमचा पाणी त्यात ॲड केलेलं आहे पाक थोडा लवकर फास्ट तयार होण्यासाठी। आणि आता आपल्याला हा गूळ आहे तो चमच्याने ढवळत राहायचा आहे, कारण की गॅसची फ्लेम आपण मंद ठेवली आहे। ते कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला हाय किंवा मीडियम नाही ठेवायची आहे, तर लो फ्लेमवरच आपल्याला हा गुळाचा पाक रेडी करायचा आहे। तर त्याला तुम्ही असे ढवळत राहात तर पहिला अगदी 2 मिनिटामध्ये गूळ आपला वितळायला सुरू होतो आणि मग गूळ वितळल्यानंतर परत त्याचा पाक तयार होण्यासाठी पण 2 ते 3 मिनिटं लागतात। ते एकूण गुळाचा पाक बनण्यासाठी 5 मिनिटं एवढा तरी वेळ लागतो अगदी लो फ्लेमवर। तर बघा गूळ वितळलेला आहे आणि आता त्याला मी कंटिन्यू ढवळत राहते जेणेकरून पाक लवकरात लवकर तयार होईल। तर आणखीन 2 मिनिटानंतर पहा त्याला असा फेस येऊ लागला आहे। तर आता त्याला 1 मिनिट छान अजून व्यवस्थित ढवळून घेते आणि मग आपण चेक करूया की आपला पाक रेडी झाला आहे की नाही।
जर रेडी झाला असेल तर लगेचच आपण ह्यात ते तिळाचे मिश्रण घालू शकतो. तर पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पाकाचे असे 2 ते 3 थेंब टाकून घ्यायचे आणि मग ते बोटानेच तुम्ही असे एकत्र करण्याचा प्रयत्न करा. ते लगेच एकत्र होईल. जेव्हा तो गोळा आहे तो असा लगेच एकत्र करून तुम्ही त्याला जसा शेप द्याल, गोलाकार वगैरे, लगेच तो गोलाकार शेप तयार होतो आणि असा म्हणजे याचा लाडूसारखा. आणि ताटात टाकताच त्याला टक करून असा आवाजही येतो. म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तर आता जे तिळाचे मिश्रण होते सर्व तेही ह्या पाकामध्ये घेऊया आणि हे सर्व मिश्रण चमच्याने ढवळत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर अगदी गॅसची फ्लेम अजूनही चालू ठेवलेली आहे, बंद नाही केली आहे. हे तीळ मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 मिनिट तरी हे मिश्रण चालू गॅसमध्येच चमच्याने ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण गॅस बंद करून हे टोप खाली उतरून आपण लाडू करायला घेणार आहोत. तर 1 मिनिट इथे मी छान मिक्स करून घेतलं. आता पातेले गॅसवरून खाली उतरून घेते. पुन्हा खाली उतरवल्यानंतर चमच्याने एकदा ढवळून घेते. खाली चिकटलेले जे मिश्रण आहे तेही व्यवस्थित मिक्स होईल आणि लगेचच आपण लाडू करायला सुरुवात करूया. तर आता हे मिश्रण खूप गरम असते आणि गरमच आपल्याला थोडे लाडू आपले फास्ट असे लाडू आपले वळून घ्यायचे असतात. त्यामुळे अगदी पाण्याचा हात लावत आपल्याला हे लाडू वळायचे आहे. अगदी थोडंसं पाणी हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील, आकाराचे लाडू हवे असतील, छोटे मोठे मीडियम साईजचे, तसे लाडू तुम्ही वळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच लाडू बनवत असाल आणि तुम्हाला जर एकसारखे लाडू हवे असतील तर त्यासाठी तुम्ही असा एखादा चमचा घेऊ शकता आणि चमच्यामध्ये थोडं मिश्रण घेऊन त्याचे तुम्ही लाडू वळू शकता, जेणेकरून तुमचे लाडू हे एकसारखे म्हणजे मापाने आकाराने एकसारखे होतील. आणि जेवढं गरम असताना फास्ट जेवढं लाडू आपल्याला वळायला जमतील तेवढे आपले लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जरी तुम्हाला असं वाटलं की आता थोडं मिश्रण थंड झालं आहे, कारण हे मिश्रण लगेच एक 2-3 मिनिटांनी थंड व्हायला सुरू होतं, तर थोडंसं गॅसवर आणखीन 2 मिनटं ते मिश्रण गरम करून घ्यायचं आणि पुन्हा मग ते लगेचच सॉफ्ट होतं मिश्रण आणि पुन्हा लगेचच त्याचे लाडू मग वळून घ्यायचे. तर जवळजवळ अर्धा किलो तीळ आपण घेतल्या होत्या आणि अर्धा किलो गूळ, म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे लाडू तयार होतात. आणि जर तुम्ही असं नगाप्रमाणे मोजलात तर जसं की आता मी मोजले तर माझे जवळजवळ 80 लाडू माझे बनलेले आहेत, ज्या आकाराने मी बनवले आहेत. अजून जर लहान बनवले असते तर त्यापेक्षाही जास्त लाडू झाले असते. तर मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्याही फॉलो करा. आणि मग आजचा हा आपला रेसिपी व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.